थांब शुभम थांबाय थोडंसं, आपण थांबूया थोडा वेळ, त्यांना होऊ दे सगळं. शुभम मस्कर जे जोविलीचे आहेत, आमचे ऑफिशियल कॅमेरामन आहेत tenniscricket.in यांनी स्वतःच्या हाताने सुद्धा दादांचं एक खूप चांगलं चित्र रेखाटलं आहे, ते सुद्धा त्यांना गिफ्ट करायचं आहे दादांना. सामना ते सुरू करायचं आहे लगेचच, अंतिम सामना आजच्या दिवसातला. त्याचबरोबर हॉटेल व्यावसायिक तारू शेट्टी यांच्याकडून देखील विक्रांत केने प्रतिष्ठानसाठी 11,000 रुपयाचं पारितोषिक इथे जाहीर झालेलं आहे. सचिन केने साहेब जे विक्रांत केने यांचे बंधू आहेत आयरे गावचे. विक्रांत आज जरी आम्हाला सोडून गेले असतील तरी मात्र त्यांच्या आठवणी चिरकाल प्रथमेश पाटील, सचिन केने तशाच ठेवतात या क्रिकेटच्या माध्यमातून. आज त्यांनी देखील 1,11,111 रुपयाचं पारितोषिक जाहीर केले विक्रांत केने प्रतिष्ठानसाठी. अंतिम सामना ग्रामीण गटातील ही अंतिम मॅच आपल्या समोर जीजी स्पोर्ट्स वाकळण संघ मैदानामध्ये उतरलाय. त्यांच्या विरुद्ध सामना होईल दहिसरमध्ये आणि या पण ऐकूया कॉमेंट्री बॉक्स मध्ये प्रसाद परब सरांचा आवाज. धन्यवाद. थँक्यू, धन्यवाद कुणाल. सामना आपण सुरू करणारच आहोत, पण काही मान्यवर तिथे मात्र भेटण्यासाठी आले दादांना, तर सुद्धा आपण तिकडे सुद्धा लक्ष देऊया. लाईट्स अँड शेड्स एक अप्रतिम सजावट तुम्हाला पाहायला मिळते व्यासपीठाची. सामना लगेच सुरू करायचे. अंतिम सामना वाकळण विरुद्ध दहिसर. नाणेफेक जिंकल्यानंतर दहिसर संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय आणि गोलंदाजीला इन्व्हाइट केलंय ते वाकळण संघाला. ऑल द बेस्ट, टाळ्या होत्या जोरदार या अंतिम सामन्यासाठी. सामना ते सुरू होतोय. पहिला चेंडू ऑप्शन थोडासा बाहेर पिचिंग होतोय आणि पहिल्या चेंडूवर लेगबाजी सुरुवात धाव अंकित होते ती दहिसर संघाकडून. यानंतर शुभम मस्कर तिथे उपस्थित आहेत. शुभम, आपण सुद्धा दादांना आपलं गिफ्ट आपण प्रदान करायचं आहे. त्याने स्वतःच्या हाताने रेखाटलेलं चित्र दादांचंच, राजू दादांचं, तिथे तो गिफ्ट करतोय. तो स्वतः एक चांगला कॅमेरामन आहे, स्कोररसुद्धा आहे आणि ऑफिशियल आहे तो tenniscricket.in. त्याने स्वतःहून ते चित्र रेखाटलं आहे, तो दादांना ते गिफ्ट करतोय. राऊंड विकेट पुन्हा एकदा केतन. शॉर्ट ऑफ गुडलेनचा चेंडू ऑनसाईडला पूल केलाय. मिड विकेटला चेंडू जातोय. शेतशतीतून येतील तोपर्यंत एक धाव अंकित होते. मिलिंद पाटील आणि त्याचबरोबर जयेश भोईर, खूप चांगला ऑलराऊंडर आहे जयेश भोईर, ते मात्र आलेत आघाडीला डावाला सुरुवात करण्यासाठी. विकेट हॅट्रिकसाठी 10,000 रुपीज फॉर जीजी स्पोर्ट्स वाकळण राजू भोईर यांच्याकडून हे पारितोषिक आलेलं आहे. विकेट हॅट्रिकसाठी 10,000 रुपये. इनसाइड एज प्लेड ऑन, बॅटची आतली कड, वाईड यॉर्कर चेंडू होता. बॅटची आतली कड घेतल्यानंतर पहिलाच धक्का लागलाय दहिसर संघाला. फलंदाज बाद. थँक्यू डीजे. शुभम मस्कर विनंती करतो की आपण आपलं गिफ्ट आपण द्यायचं आहे दादांना. तुम्ही पाहू शकता स्क्रीनवर तुम्हाला हे चित्र पाहायला मिळेल. शुभम मस्कर जे आमचे ऑफिशियल आहेत, स्कोरर आहेत आणि tenniscricket.in त्यांच्या माध्यमातून स्वतःहून हाताने रेखाटलेलं चित्र तुम्हाला पाहायला मिळतंय. दादांचा चित्र ते तो मात्र गिफ्ट करत आहे, तो म्हणजेच राजू दादांना आमचा शुभम मस्कर, जो tenniscricket.in ऑफिशियल आहे, स्कोरर आहे, कॅमेरामनसुद्धा आहे. ही सगळी भूमिका तो पार पाडतो, पण तेवढ्याच मात्र वेळात वेळ काढून त्यांनी मात्र दादांसाठी हे चित्र रेखाटलं आहे. तो वाट बघत होता कधी दादांची भेट होते आणि ती फायनल त्याची भेट झाली दादांची. स्वीप केलाय, चेंडूला गॅपमध्ये खेळलेत. आउटफील्ड त्या ठिकाणी निश्चितच फास्ट आहे. बघायचे चेंडू थांबण्यात यश मिळणार का, आणि चेंडू स्टॉप केलाय लास्ट मोमेंटला. 3 धावेचा प्रयत्न फलंदाज इथे पूर्ण करतोय. 3 धावेच्या मध्येने धावसंख्या सरकते पुढे. धावफलकार मला सांगते राजदीप अंकित झाले ते एकूण 5 धावा. तर चेतन पवार सुद्धा व्यासपीठावर आहेत, ते सुद्धा दादांचा इथे सन्मान करू इच्छित आहेत. विनंती करतो आपण तो सन्मान इथे संपन्न करायचा. चेतन पवार, धावसंख्या धावफलकावर 5. गुड बॉलिंग, चांगला चेंडू, गुड लेंथवरनं चेंडू राईज होतोय. धक्का लागलाय मैदानावर, तो जयेश भोईरच्या सोबत आलेला मिलिंद पाटील, जो मात्र खूप लवकर तंबूत परतला. मिलिंदकडनं आशा होती नाणेफेक जिंकल्यानंतर फलंदाजी करण्याचा निर्णय निश्चितच घेतलाय तो दहिसर संघाने, पण तशी सुरुवात तुम्हाला इथे पाहायला मिळत नाहीये ती दहिसर संघाकडून. राऊंड विकेट, लेग स्टिचचा थोडासा बाहेरचा चेंडू,
दिशा देण्याचा प्रयत्न, चेंडू फाईन लेगला बीट करून सीमारेषा बाहेर निघून जातोय. लेग बाईचा इशारा, येतोय तो चौकार. येऊ दे, लेग बाईज असू दे की बाईज असू दे, धावा येणं महत्त्वाचं आहे. 9 धावेने सुरुवात निश्चित केली आहे, पण हवी तशी सुरुवात, कॉन्फिडन्स स्टार्ट सर पाहायला मिळत नाही आहे. 9 धावा अंकित झाल्यात, एक गडीसुद्धा बाद झाला आहे तो दहिसर संघाचा. नाही, दोन्ही संघ 48 ग्रामीण संघ 720 खेळून आपण पाहिलं आहे आणि या 48 संघांच्या माध्यमातून क्वालिफाय होऊन ते इथपर्यंत पोहोचलेत. त्यामुळे हा अंतिम सामना एक ग्रँड फिनाले आहे आणि दोन्ही संघांना माहिती आहे काटेकी टक्कर आहे. जो संघ जिंकेल तो या ठिकाणी प्रथम पारितोषिक 4,44,444 व चषक उचलणार आहे आणि त्यामुळे नक्कीच फाईट बघायला मिळेल. कोळीचे आमचे प्रेक्षक आहेत, भारताचा तिरंगा घेऊन प्रदक्षिणा घालत असताना मैदानाला. तर व्यासपीठावर नहार हॉस्पिटलचे डिरेक्टर सन्मान्य दिनेश पाटील साहेब इथे उपस्थित होत आहेत आणि त्यांच्या वतीने एक विशेष सन्मान दादांचा इथे करण्यात येणार आहे. त्यांनी एक विशेष सन्मान चिन्ह दादांसाठी त्यांनी आणलेला आहे. तो सन्मान तिथे मात्र संपन्न होत आहे दिनेश पाटील यांच्या शुभ हस्ते. प्रचंड प्रेम लोकांचं सातत्याने राजू दादांवर आपण बघतोय, सातत्याने त्यांची भेट घेत असताना. बघू या सामन्याकडे, प्रसादकडे. राऊंड विकेट, गतीमध्ये थोडंसं परिवर्तन केलं, हलक्या चेंडूला फ्लेकला फ्लाईट दिलं होतं चेंडूला, पण ऑन साईड चेंडूला पूल केल्यानंतर चेंडू जातो स्क्वेअर लेग रिजनमध्ये. तिथून 2 धावा इथे फलंदाज कंप्लीट करतायत. तर व्यासपीठावर नॅशनल अवॉर्ड विनर दीपक आव्हाड मराठी ॲक्टर आहेत. हॉलिवूड मूवी लिडिंग रोल फाईट नाईट या मूवीमध्ये मी त्यांना पाहिलं आहे. त्यांचा ते सन्मान इथे केला जाणार आहे राजू दादांच्या शुभ हस्ते. बघा ते चेंडू ऑन साईडला खेळलेत, वाईडिश लॉंगला क्षेत्ररक्षक दूरवरनं येत आहेत, चेंडूपर्यंत प्रयत्न करतात पोहोचण्याचा. चेंडू थांबवले त्यांनी लास्ट मोमेंटला आणि तुम्ही आता व्यासपीठावर दिनेश पाटील यांच्या शुभ हस्ते हेमंत मात्रे सुद्धा तिथे उपस्थित आहेत. हा एक विशेष सन्मान, दादाने एक विशेष भेटवस्तू देऊन तिथे मात्र सन्मानित केलं जात आहे आणि त्यानंतर मात्र हा सन्मान इथे केला जाणार आहे राजू दादांच्या शुभ हस्ते. राष्ट्रीय पुरस्कार विजेते दीपक आव्हाड यांचा सन्मान इथे केला जाईल. धावसंख्या 13, एक गडी बाद. भरपूर शफल झाले, टायमिंग होत नाही आहे, चेंडूच्या रेषेवरून स्वतःहून ते विलग झाले आणि बाईच्या सुरुवात ही धाव अंकित केली जाईल धावफलकावर. अंतिम सामना सुरू आहे. स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती क्रिकेट स्पर्धेचा वाकळण विरुद्ध दहिसर या संघामध्ये. अथक मेहनत परिश्रम करून हे दोन्ही संघ आज मात्र हा मोठा प्रवास करून जवळजवळ 11 दिवस ही स्पर्धा तुम्ही पाहिली, 11 दिवस तुम्ही पाहतायत. शेवटचा टप्पा आहे आणि शेवटच्या टप्प्यात हे 2 ग्रामीण संघ 48 ग्रामीणमधनं आलेत अंतिम फेरीमध्ये. आतली कड चेंडू स्क्वेअर लेगला जाईल, तोपर्यंत मिळेल ती एकच धाव. मोठ्या फटक्यांपासून थोडंसं वंचित ठेवलं आहे. मागचं जर षटक पाहिलं तर केतन मात्रे षटकामध्ये चौकार एक आला आहे, तो सुद्धा शेवटच्या चेंडूवर. आणि त्यानंतर तुम्ही पाहतात एकही मोठा फटका मारण्याची संधी जीत भोईर उपलब्ध करून देत नाही आहे. धावसंख्या दाफलकर 15. ऑफ्टनच्या बाहेरचा चेंडू वाईड बॉल कॉल केलाय पंचांनी, अतिरिक्त चेंडू. धावसंख्येत होती ती भर. धावसंख्या दाफलकर 16. 23 जानेवारीला स्पर्धेला सुरुवात झाली. ओव्हरपिच चेंडू होता, टायमिंग होत नाहीये, फ्लाइंग स्लिंगमध्ये चेंडू जातोय आणि तिथून एक धाव कंप्लीट करण्याचा प्रयत्न फलंदाजांनी केला आहे. क्विक सिंगल कंप्लीट केले मैदानावर. आउटसाइड एज, चेंडू हवेमध्ये निघून गेला तो यशस्वी केतनच्या डोक्यावरून. धावसंख्या दाव फलकावर थोडीशी माफक आहे. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला दहिसर संघाने. फ्लाइटेड डिलिव्हरी, पुन्हा त्या बॅटची आतली कड, शॉर्ट लेगला चेंडू निघून जाईल आणि तिथून मात्र मिळते ती एक धाव. इथे ओव्हरथ्रो बघायचे, ते मात्र कोणच जवळपास नाहीये, बॅकअप नाही आहे आणि ओव्हरथ्रोच्या स्वरूपात अजून 4 धावा ऍड केल्या जातील. नॉट अ राईट थ्रो. बॅकअप करायला कोणी नव्हतं, अशा वेळेला डायरेक्ट हिट देण्याचा पुन्हा एकदा आपण त्या ठिकाणी प्रयत्न केला बघितलाय या खेळाडूंनी आणि चेंडू डायरेक्ट सीमारेषेच्या बाहेर. तर स्पेशली विशेष आम्ही धन्यवाद व्यक्त करतो, कारण ही स्पर्धा फक्त tenniscricket.in GTC आणि त्याच्यावर फेसबुकवर लाईव्ह नव्हती, तर डेन NBCवर सुद्धा ही स्पर्धेचं थेट प्रक्षेपण केलं गेलं. त्यासाठी सन्मान्य केतन राणे, उमेश सावंत,
त्यानंतर दिनेश दुबे, चंदन भगत, दिलीप भगत आणि अनिकेत मांजरे यांचे आम्ही विशेष आभार व्यक्त करतो आमच्या आयोजकांच्या वतीने आणि खास करून स्पर्धेचे प्रमुख आयोजक विद्यमान आमदार राजूदादा पाटील यांच्याकडून सुद्धा मनपूर्वक आभार या सर्व व्यक्तिमत्वांचे. तर पॉवर प्लेचे 2 षटकं संपतायत. केतन मात्रे 9 धावा, एक गडी बाद. जीत भोईर 13 धावा. शेवटी त्या 5 धावा आपण बघतोय ओव्हर थ्रोमुळे त्या 4 धावा एक्स्ट्रास या ठिकाणी मिळाले आणि त्यामुळे आपण बघतोय पॉवर प्लेमध्ये संघाची धावसंख्या पोहोचली 22 वर, जी पहिल्या षटकात 9 वर होती. प्रति षटकाच्या मागे या ठिकाणी 11 धावा ठेवत असताना जय पवार यांचा काहीतरी इशारा येते पंचांचा. तर एकंदरीत आपण बघतो एक्स्ट्रासमध्ये वाईडमध्ये 1 धाव आहे, लेग बाईस म्हणजे 5, 22मध्ये 1, अशा 7 धावा एक्स्ट्रासच्या रूपाने या 22 धावांमध्ये आलेत. हे तुमच्या लक्षात येत असेल या ठिकाणी. तर बघायचं अजूनही मैदानावर 3 षटकांचा खेळ बाकी आहे. नाणेफेकीचा कौल जिंकला दहिसर संघाने अत्यंत गटसीने या ठिकाणी बॅटिंग, कारण फार कमी संघनायक आहेत. हा 5वा संघनायक आहे ज्यांनी टॉस जिंकल्यानंतर या ठिकाणी बॅटिंग घेतले आहेत. एक आमच्या बाजूलाच उभे आहेत राहुल जाधव. तर ते गट्स लागतं टॉस जिंकल्यानंतर बॅटिंग घेणं आणि बॅटिंग घेत असताना 22 धावा या ठिकाणी केलेत. तर वाकळण संघ इथे मात्र धावसंख्ये तुम्ही पाहतात समोरचा संघ सेट करतोय, म्हणजे दहिसर संघ त्यांच्यासमोर गोलंदाजी करतोय, कारण नाणेफेक जिंकली ती दहिसर संघाने. आणि आतापर्यंत बघायचं आपण एक्स्ट्राच्या स्वरूपात धावा इथे आल्या आहेत आणि एकूण धावसंख्या अंकी जरी 2 षटकाकरती 22 धावा. डॉक्टरना मैदानाच्या आतमध्ये बोलवलं गेले कारण थोडीशी दुखापत झाली आहे ती वाकळण संघाच्या खेळाडूंना, आणि त्यामुळेच की काय नावर हॉस्पिटलचे हे डॉक्टर तुम्हाला पाहायला मिळतात त्याच्या आतमध्ये. यासाठी धन्यवाद व्यक्त करू आम्ही निश्चित दिनेश पाटील यांचं, ज्यांनी मात्र ही सेवा या स्पर्धेसाठी उपलब्ध करून दिली आहे. नक्कीच क्रिकेटवर प्रचंड प्रेम. विनोदजी रतन पाटील यांचे अत्यंत जीवलग मित्र, राजूदादांचे जीवलग मित्र खार्डी इथे अत्यंत सुंदर स्पर्धा ते पार पाडतात. त्यांच्या माध्यमातून ॲम्ब्युलन्स आणि फर्स्ट एड या दोन्ही सुविधा त्यांनी या स्पर्धेला दिलेत. तर या व्यासपीठावर आपण सन्मानित करणार आहोत. सातत्याने प्रत्येक वर्षी तुम्ही पाहतात खेळपट्टीवर थोडीशी दुखापत झाली आहे खेळाडूला आणि त्यामुळे त्याला बाहेर यावं लागतं आहे. त्याचे शोल्डरला काहीतरी प्रॉब्लेम झालेला आहे. रिस्ट तुम्ही पाहतात अजूनही त्यांचा हात वरच्या साईडला आहे, अजूनही ते पेन होत आहे भरपूर, शोल्डरला लागलेला आहे आणि त्यामुळे तर डॉक्टरने बहुतेक आता लगेचच या ठिकाणी हॉस्पिटलमध्ये त्यांना नेण्यात येईल या ठिकाणी, कारण दुखापत मागच्या 3-4 दिवसामध्ये ही संख्या 11 ते 12 वेळा आम्हाला बघायला मिळाली. 3-4 दिवसात, अगोदरच्या 7 दिवसात तशी दुखापत बघायला नाही मिळाली होती. मात्र ही जी दुखापत आहे ती थोडीशी कमी, कारण त्यांना हात उचलता येत नाही आहे शोल्डरचा जो आहे. शोल्डर इंजुरी होती जीतला. आपण एकच प्रार्थना करूया की ही इंजुरी जास्त सिरियस नसावी. इज अ की एसर्ट ऑफ कल्याण डोंबिवली क्रिकेट, मॅग्निफिसंट प्लेयर. तर जीत हा थोडा वरती जातो, म्हणजे एकदम असा पेन नाही आहे, कारण जर फ्रॅक्चर असता तर वरती गेलाच नसता तो. तर तेच डॉक्टर्स त्यांना समजून या ठिकाणी सांगत असताना जीत इज बॅक, सबस्टिट्यूट आतमध्ये गेले. सामन्याकडे जाऊया. 22 धावा या प्रसाद या ठिकाणी धावताना ऐकवत आहेत. पुण्याचे सज्ज होते गोलंदाज या षटकामध्ये. मोतीराम येतोय गोलंदाजी मार्कवर. ओ द विकेट, डिशाईन गोलंदाजी लेगस्टिकच्या बाहेर. ठाणे रायगड वार्ताचे पत्रकार इथे उपस्थित आहेत, इलेक्ट्रॉनिक मीडिया, आणि त्याचबरोबर सुरेश गायकवाड संपादक यांचे इथे आगमन झाले. मनपूर्वक हार्दिक स्वागत. वाईट बॉल, धावसंख्या 10 फरकाने अंकित होत आहेत, एकूण 23 धावा. मोतीराम. इलेक्ट्रॉनिक आणि प्रिंट मीडिया मोठ्या प्रमाणात आले, सगळ्यांनी अभिनंदन केले स्पर्धा खूप सुंदर झाल्याबद्दल. बघायचं ऑन साईडला क्रॅकिंग शॉट, पण क्षेत्ररक्षक सर्कलच्या आतमध्ये, बाउंड्रीच्या आतमध्ये तो चेंडू थांबवत आहेत असं वाटलं होतं प्रेक्षकांनी. अक्षरशः उश्वास टाकला होता की चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाईल की काय, षटकार होईल की काय, पण तसे ते होत नाहीये आणि चेंडू सर्कलच्या आतमध्ये, बाउंड्रीच्या आतमध्ये टिपला जातोय. फलंदाज बाद. गणेश दादा का आशीर्वाद, राजू दादा का सर पे हाथ, विजय दादा का प्यार और विनोद दादा की जज्बात, सचिन जैसे खिलाड़ी बनाना टीम इंडिया में. थँक्यू. स्वर्गीय रतन बुवा पाटील स्मृती चषक. MS05A7822 गाडी कोणाची आहे ताबडतोब तिथून रिमूव्ह करायची आहे, कारण त्या गाडीमध्ये भरपूर ट्रॅफिक झालेलं आहे. ती गाडी ताबडतोब रिमूव्ह करा. MS05AA7822 मैदानावर गडी तुम्ही पाहतात. मैदानाच्या आतमध्ये बाद झाले ते दहिसर संघाचे 2. जयेश भोईर, मिलिंद पाटील ऑल्सो बॅक टू द पवेलियन. 2 गडी बाद, 23 धावा धावफलकावर.
अजय पाटील पाहायचं आहे चेंडू लेग स्टिकच्या बाहेर. अजयने मात्र अटॅकिंग बॅटिंग केली होती पहिल्या सामन्यामध्ये, उपांत्य फेरीच्या सामन्यामध्ये. आक्रमक फलंदाजी आणि त्याच्याच जोरावर मात्र हा सामना संघ जिंकला होता उपांत्य फेरीचा. तो बद्याच्या आतमध्ये आला आहे, त्यामुळे त्याच्या खांद्यावर जबाबदारी वाढली आहे. आणि बघायचं त्याला राहुल पाटील कशा प्रकारे साथ देतोय. दोन्ही अटॅकिंग बॅट्समन आहेत, चांगले बॅट्समन आहेत, आक्रमक फलंदाज आहेत. परिस्थिती अनुरूप फलंदाजी करणं हे निश्चित त्यांचा व्यावसायिक खेळ आहे, स्वाभाविक खेळ आहे. ओव्हरपेच खोदून काढायचा प्रयत्न, बॅकफुटला चेंडूला फक्त प्लेस केलं, मिड ऑफवरून चेंडू मागे जातोय, तिथून मिळेल ती एक धाव. स्वतः वाकलनचे कॅप्टन मोतीराम भोईर आता गोलंदाजी करण्यासाठी आले. पहिल्या षटकात विकेट गेला होता, त्याच्यानंतर त्याने विकेट काढलंय. ॲम्ब्युलन्स जिथे आहे त्या ठिकाणी भरपूर गाड्या त्याच्या ॲम्ब्युलन्सच्या मागे आहेत. त्या ॲम्ब्युलन्स आम्हाला तिथून काढायची आहे. त्याच्या मागे जेवढ्या गाड्या लागल्या ताबडतोब तिथून काढायच्या, त्या गाड्या सर्व ॲम्ब्युलन्सच्या मागे जेवढ्या गाड्या लागल्या ताबडतोब तिथून रिमूव्ह करा. त्या ॲम्ब्युलन्स तिथून आम्हाला काढायची आहे आणि खेळाडूला खास करून घेऊन जायचं आहे आम्हाला. ही गोष्ट लक्षात घ्या. ओव्हर द बॉलर सेट, चांगला फटका, क्रॅकिंग शॉट, स्टँड अँड डिस्पॅच, सीमारेषेच्या बाहेर चौकार. आहेत इम्प्लिमेंट करावं लागेल त्यांना. समोर एक्झिक्यूट केला होता मगाचा फटका, आता मिड ऑफवरून चेंडू मागे जातोय. मिळते या चेंडूवर एक धाव. बघायचं आहे थोडंसं इंजर्ड झाले आहेत आणि इथे मात्र लगेच जीतला, कारण शोल्डर इंजुरी आहे, त्यांना मात्र घेऊन चालत हॉस्पिटलमध्ये. पण निश्चितपणे की वाकद संघाला थोडीशी मात्र कमतरता जाणवेल मैदानावरती जीत चोई, कारण एक्सपिरियन्स क्रिकेटर आहेत, अनुभवी क्रिकेटर आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं की एक अष्टपैलू खेळाडू या संघाचा आहे तो. थोडीशी नाही, भरपूर, कारण इज अ की प्लेयर. केतन आणि ते दोघे की प्लेयर्स आहेत. रिव्हर्स अटेम्प्ट केला होता, फटका तर चांगला होता, वेगवान फटका होता, पण चेंडू सरळ जातोय तो खेळाडूच्या हातामध्ये, जितेशकडे. एक फॉर्च्युनर आहे, गाडी नंबर MH04FK7788, व्हाईट कलरची फॉर्च्युनर आहे आणि रस्त्याच्या बरोबर मधोमध उभी केली आहे. त्यामुळे प्लीज विनंती करतो ही गाडी ताबडतोब तिथून काढायची आहे. काही मान्यवरांची सुद्धा गाडी असू शकते, पण विनंती आहे की थोडीशी ट्रॅफिक झाली आहे त्या गाडीमुळे. MH04FK7788. फार मोठ्या संख्येने प्रेक्षक ग्रँड फिनाले ग्रामीणचं स्वर्गीय रतनबा पाटील स्मृती चषक बघायला आलेत. स्वागत आहे तुमचं. मोतीराम भोईर मनपाड एंडकडून पुढचा चेंडू घेऊन, चेंडू यावेळेला मिडल स्टंपवर होता, फुल लेंथ होता, खूप चांगला गुड शॉट. ड्राईव्ह करत असताना ऑफ साईडला कव्हरला क्लासिक टायमिंग या ठिकाणी. धावांची गरज आहे कारण दहिसरच्या कॅप्टननी बॅटिंग घेतले टॉस जिंकल्यानंतर आणि मोतीराम भोईर जे संघनायक वाकलनची गोलंदाजी करायला आले. षटकात एकंदरीत 13 धावा या ठिकाणी फुटण्यात आलेत. आपण बघतोय 13 धावांनी धावसंख्येला पुढे सरकवत आहेत. 35 या धावसंख्येवर 3 षटकांचा खेळ या ठिकाणी पूर्ण होतोय. धावसंख्या झाली 35. सरासरी आपण प्रति षटकाच्या मागे 11.75 रुपयाने बघतोय. ड्रिंकची ट्रॉली मैदानावर. जो निर्णय घेण्यात आला होता फलंदाजी करण्याचा, निश्चितपणे की आता योग्य सार्थ होतोय. आपण पुन्हा एकदा वळूया चंद्रकांत फुटाणे यांच्याकडे. हा आमचा VIP स्टँड आहे. फार मोठ्या संख्येने मान्यवर आणि निर्धाव षटकाराचे बादशाह अजय जडेजा, वन ऑफ द क्लासिक ऑलराऊंडर ऑफ इंडिया. आणि बाबांचं चित्र आणि विनोदजींचं चित्र, विजयजींचं चित्र, हे स्क्रीन आमचं भव्य दिव्य आणि सातत्याने आमचे कॅमेरामॅन वेगवेगळे क्षण या ठिकाणी टिपत असताना आज मिडल ईस्टमध्ये सुद्धा फार मोठ्या संख्येने प्रेक्षक बघतायत. काल दुबईच्या प्रेक्षकांनी फोन करून अभिनंदन केलं या स्पर्धेचं. सातत्याने 150 देशांच्या पलीकडे लाईव्ह टेलिकास्ट जात आहे आणि प्रेक्षक फार मोठ्या प्रमाणात स्वर्गीय रतनबा पाटील स्मृती चषक या स्पर्धेला पसंत करतात. सुप्रीमो आणि स्वर्गीय रतनबा पाटील स्मृती चषक अव्वल दर्जाच्या टेनिस विश्वातील स्पर्धा.
तर बघायचं केतन पुन्हा एकदा आलेत. केतन मात्रे गोलंदाजी मार्गावर पहिलं षटक 4 धावांचं हाताळलं, एक गडी बाद केला आणि पुन्हा एकदा तीच इकॉनॉमिकल गोलंदाजी करण्यासाठी संगणकाने चेंडू सोपवलाय तो केतनच्या हातामध्ये. धावसंख्या 10 फलकावर अंकित झालेत, एकूण 35, 2 गड्याच्या मोबाईलला 3 षटकाच्या समाप्तीनंतर. केतन ऑप्शनच्या बाहेरचा चेंडू फ्लाय होतोय, फ्लाइंग स्लिप त्याला त्यासाठीच म्हटलं जातं. आउटसाइड एज घेतल्यानंतर चेंडू फ्लाय झाला आणि फ्लाइंग स्लिप मध्ये जणू काय त्या झेलची वाट बघत होते अशी पोझिशन पाहायला मिळाली. प्रदीपने झेल टिपला आणि फलंदाज बाद. नाही केला कधी कुणाचा द्वेष, अहंकाराचा नाही लवलेश. खेळाडूंना साऱ्या देतात सन्मान आहे दिलदार वृत्तीचे. खेळाडूंना साऱ्या देतात सन्मान आहे दिलदार वृत्तीचे. विनोद दादा आहेत अध्यक्ष ग्रामीण क्रिकेट समितीचे. विनोद दादा पाटील आहेत आयोजक रतनबुवा स्मृती चषकाचे. विनोद दादा आहेत अध्यक्ष ग्रामीण क्रिकेट समितीचे. विनोद दादा पाटील आहेत आयोजक. थँक्यू. सुंदर 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 गाणं हे प्रस्तुत ज्यांनी केलं ते माझ्यासोबत उपस्थित आहेत ते राहुल जाधव यांनी मात्र हे गाणं पुरस्कृत केलं, प्रस्तुत केलं, त्याबद्दल राहुलचे आभार. धावसंख्या 10 फरक आपण पाहतात 35, अजूनही धक्का लागला मैदानावर. आणि राहुलचे फॅमिली रिलेशन सुद्धा आहेत या कुटुंबाशी. इज अ गुड कॅप्टन ऑल्सो राहुल जाधव. खूप चांगली फाईट केली त्याच्या संघाच्या माध्यमातून शेवटच्या चेंडूपर्यंत. स्ट्राईक एंडला शरद भोईर. केतनला मिळते ती सफलता. बघायचं आहे चेंडू ऑन साईडला खेळायचा होता, ऑफ साईडला चेंडू जातो डीप, एक्स्ट्रा गवाला चेंडू शेताच्या तिथे कोणच नाहीये. चेंडू जातो डीप मध्ये, चेंडू सीमारेषेच्या बाहेर, चौकार. कव्हरमध्ये स्वीपर कव्हरच्या बाहेर चेंडू निघून गेला सीमारेषेच्या बाहेर, चौकारसाठी. धावसंख्येने वेग पकडला धावफलकावर 39 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. केतन मात्रे चेंज होते बेस, गतीमध्ये परिवर्तन केलं, अजून एकदा ऑप्शनच्या बाहेर तिथे मात्र इन्व्हाइट केलं. गुड लेंथवरून चेंडू बघा आउटस्विंग होतोय, गुड बॉलिंग. इज अ हाय टॅलेंटेड ऑलराऊंडर ऑफ कल्याण डोंबिवली. वॉट अ प्लेयर केतन मात्रे. परिस्थिती हाताळणं आणि आपल्या संघासाठी नेहमीच संकटाच्या वेळेला धावून येणं हे केतन मात्रेची खरी ओळख आहे. राऊंड विकेट पुन्हा एकदा. हा चेंडू थोडासा ओव्हरपिच होता, पुढे आले होते, पुन्हा एकदा त्याच चेंडूची पुनरावृत्ती झाली आणि पूर्णपणे बीट केलंय फलंदाजाला दुसऱ्या चेंडूवर लागोपाठ. आज त्यांना स्वतःची पण जबाबदारी पार पाडावं लागेल, तसं जीतची पण जबाबदारी पार पाडावी लागेल. 2 जबाबदारी त्यांच्या खांद्यावर आहे आज. त्या दृष्टीने ते सज्ज होतात दोन्ही बॅट्समॅन एकमेकांशी संवाद साधत असताना, कारण 2 डॉट गेलेत, त्यामुळे ती चिंतेची बाब आहे. लाईट्स अँड शेड्सचा ड्रोन तुम्हाला पाहायला मिळतो आकाशामध्ये. गुड बॉलिंग, ऍक्शन रिप्ले. 3 चेंडू बॅक टू बॅक डॉट टाकून समोरच्या फलंदाजाला स्लॉगरमध्ये डॉमिनेट करणं ही खासियत राहिली, ही ओळख राहिली या खेळाडूची. आणि ते स्थिती मात्र करत असताना जितेश त्याला मात्र खूप चांगली साथ देतो यष्टीच्या मागून. जितेश भोईर ज्यांनी सर्वप्रथम या वाकण गावाला एक प्लेअर ऑफ द टुर्नामेंटमधून या स्पर्धेतून कार ते आपल्या घरात घेऊन गेले होते. ही ओळख राहिली जितेशची. क्रीजचा वापर खूप सुंदर पद्धतीने करत आहेत केतन मात्रे. राऊंड विकेट, ऍक्शन रिप्ले पुन्हा एकदा, शतक, 4 चेंडू निर्धाव, व्हाईट बॉल. 4था चेंडू इथे मात्र फेस करण्याचा प्रयत्नात तुम्ही पाहताय पंच सांगतात व्हाईट बॉल, कारण चेंडू रिटर्न केच्या सुद्धा बाहेरून निघून गेला. नाही, जय पवार हेच फक्त कंक्लूड कुठे झाला, फिनिश कुठे झाला, कीपरने कुठे पकडला हे बघितलं जयने, आणि त्याच्यानंतर तो वाईड या ठिकाणी दिलाय. एक धाव निश्चित मिळेल या चेंडूवर. धावसंख्या 10 फलकावर 40 धावा, पण डॉट चेंडूने सतावलंय स्ट्रायकिंगला शरदला. आता मात्र जेल भाग पडला चूक करण्यासाठी. पूर्णपणे फर्स्ट्रेट झाले होते की हा फटका मारायचाच होता काही करून, पण तिथे चेंडूच्या रेषेतनं विलग होत असताना बॅटची आउटसाइड एज घेतली आणि रेषेच्या मागे जितेश भोईरने काम पूर्ण केलं. फलंदाज बाद.
केतन स्वतः गोलंदाजीला त्या ठिकाणी आले. 5 धावा देत असताना 2 गडी बाद केले. लाईन अँड लेग अप्रतिम. अरे जीत परत आलेला आहे आपण बघतोय आणि प्रेक्षक टाळ्या वाजून जीत भोईरचं इज अ किलिंग इन्स्टंट प्लेअर. लढाऊ वृत्तीचा खेळाडू आहे. शारीरिक क्षमता ते दाखवत आहेत. इज हॅपी इज फिट इज बॅक. नॉट ही हॅपी द और ऑडियन्स ऑल्सो हॅपी. आणि तो जल्लोष तुम्हाला पाहायला मिळाला की प्रेक्षकांनी स्वागत केला जेव्हा जीत भोईर आपल्या दुखापतीवर थोडंसं मात्र का होईना पण थोडंसं औषध सोडून किंवा मलम सोडून तो पुन्हा त्या मैदानाच्या आतमध्ये आला आणि प्रेक्षकांचं अभिवादन स्वीकारतोय. नक्कीच ही लढाऊ वृत्ती आहे. जिंकू किंवा मरूया. ग्रँड फिनाले माझ्या गावासाठी अंतिम सामना आहे आणि मला फिट परत एकदा व्हायला पाहिजे. इच्छाशक्ती प्रबळ करायला पाहिजे आणि आतमध्ये जाऊन घ्यायला पाहिजे माझ्या गावासाठी. दॅट इज द स्पिरिट ऑफ क्रिकेट. 19 स्टँड समोरचं एक भव्य स्टँड संदीप वेंगुर्लेकर लाईट्स अँड शेड्सचे यांनी मात्र ही खूप चांगली उभारणी तुम्हाला पाहायला मिळते. प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी तुम्हाला हे चित्र तुम्हाला पाहायला मिळतं. पण यावर्षी मात्र स्टँडची संख्या भरपूर आहे कारण प्रेक्षक सातत्याने या स्पर्धेचे जे वाढत चालले आहेत प्रत्येक वर्षाप्रमाणे यांचं प्रेम वाढत चाललं आहे. आणि तुम्हाला असं पाहायला मिळते की आतासुद्धा तुम्हाला हे चित्र पाहायला मिळते की जरासुद्धा जागा तुम्हाला कुठे शोधूनसुद्धा सापडणार नाही जिथे मात्र मुंगीसुद्धा शिरू शकत नाही. 40 लॉस ऑफ 4 आफ्टर 4. निर्णायक षटक अविनाश भोईरचा चेंडू रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न. टायमिंग झालेलं नाही आहे. क्विक सिंगल कंप्लीट केली आहे लेग बायच्या स्वरूपामध्ये. सुभाष पाटील यांच्यावर जबाबदारी. जय पवार यांच्यावर जबाबदारी. या स्पर्धेमध्ये अप्रतिम कामगिरी. स्क्रीनवर तुम्हाला एक अप्रतिम नजराणा पाहायला मिळतोय. बघा तुम्हाला मगाशीच म्हटलं की मैदानाच्या मागे म्हणजेच आमच्या व्यासपीठाच्या मागे भरपूर पार्किंग झोन आहे मोठा. तिथे सुद्धा सगळ्या जागा फुल झालेल्या आहेत. इवन तुम्हाला हायवेवर सुद्धा पाहायला मिळतं आहे की बरोबर मैदानाच्या रस्त्याच्या कडेला सुद्धा भरपूर जणांनी बाईक पार्क केलेत आणि स्पर्धा पाहण्यासाठी आलेत. क्लासिक इंटरनॅशनल लुक या ठिकाणी स्वर्गीय रत्नभाऊ पाटील क्रीडा नगरीचं या ठिकाणी दाखवत असताना आमचे कॅमेरामॅन. गोलंदाज सज्ज होते अविनाश भोईर. निर्णायक षटकामध्ये धावांची गरज आहे ती दहिसर संघाला. ओ गुड बॉलिंग. ओ पिच होता. बॅकफुटला थांबले. क्रॉस बॅटेड शॉट खेळायचा प्रयत्न स्ट्राईक एंडला आकाश पाटीलचा यशस्वी होत नाहीये आणि लेफ्ट आर्म गोलंदाज आहे. ते चेंडू थोडासा मात्र बाहेर निघाला. आउट स्विंग होतोय आणि चकवून जातोय तो आकाश पाटीलला. 41 लॉस ऑफ 4 इन द फायनल ओव्हर. लास्ट ओव्हर. थांबून खेळायचा प्रयत्न होता. अजिबात टायमिंग होत नाहीये. चेंडू टप्पा थोडासा राईज होतोय. बॉडी लाईन चेंडू होता आणि व्यवस्थित चेंडू ओळखू शकले नाही. बॅटची आतली कड नंतर चेंडू जाऊन तो त्यांच्या शरीरावर ब्रश होतोय. आदळतोय. स्ट्राईक एंडला येत आहेत अजय पाटील. आतापर्यंत 9 चेंडू 13 धावा. चांगली बॅटिंग आतापर्यंत या स्पर्धेमध्ये त्यांनी केली आहे निश्चितच. अविनाशच्या समोर स्टेप आउट झाले. चेंडू लिडिंग एज घेतली. हवेमध्ये चेंडू. पॉइंटला क्षेत्ररक्षक आहेत. जज करतायत मोतीराम. झेल टिपला जातोय. फलंदाज बाद. रमेश माळी यांचं हे गाणं प्रचंड प्रसिद्ध झालं आहे. पंचांचा काही इशारा येतोय. चेंडूची मला वाटतं गरज आहे त्या ठिकाणी. अप्रतिम गोलंदाजी आपण बघतोय वाकलनमार्फत. स्लॉग ओव्हर्समध्ये 4थं आणि 5वं षटक ज्याला स्लॉग ओव्हर्स म्हटलं जातं आणि त्या ठिकाणी अतिशय केतन मात्रेने सुरुवात केली. त्याला साथ देत असताना अविनाश. संघाची धावसंख्या बघतोय आपण 42 गडी बाद झालेत. निम्मा संघ पेव्हिलियनकडे परतलाय. अजूनही काही षटकांचा चेंडू बाकी बघायचा. उत्तरार्थ काय बघायला मिळते. आमचा VIP स्टँड तुम्ही बघताय. दिनेश लाड त्या ठिकाणी उपस्थित. आमचे रोहित शर्माचे कोच सिद्धेश लाडचे पिताश्री. सिद्धेश सुद्धा आमचा क्लास परफॉर्मन्स रणजीमध्ये दाखवतोय. मॅग्निफिसंट परफॉर्मन्स. सरफराज खान असेल, सिद्धेश असेल, खूप चांगली बॅटिंग करतायत सातत्याने. आदित्य तरे असेल. शेवटचे 2 चेंडू ब्लॉक होलमध्ये होते. ऑन साइड चेंडूला प्लेस केलाय. क्षेत्ररक्षक तिथे येत आहेत. चेंडू कव्हर करतायत मिडॉनला आणि मिळते एकच धाव. गतवर्षीचं एक आव्हान मला आठवतं आहे. दिनेशजी लाड साहेबांनी केलं होतं. सातत्याने ते येतात आणि प्रत्येक वर्षी सांगतात की इथे जर पोटेन्शियल असेल तर मी डेफिनेटली त्यांना संधी देऊ शकतो. त्यांना मार्गदर्शन करू शकतो. फक्त तुम्ही स्वतःमध्ये हिंमत आहे ती दाखवा. मी तुम्हाला तुमच्या मागे निश्चित उभा राहीन. तुमच्यातलं टॅलेंट इथे घेऊन येईन. नक्कीच नक्कीच हेच वाक्य होतं त्यांचं. थोडंसं उंचावून खेळलं आहे. बघायचं क्षेत्ररक्षक जज करतो. डीप एक्स्ट्रा कव्हरला फलंदाज बाद होणार. 43 धावसंख्येवर धाव इथे आड. इथे मात्र
ही धावसंख्या अंकित झाली आहे धावफलकावर आणि 44 धावसंख्येचं माफक लक्ष उभारलं आहे ते दहिसर संघाने वाकळे संघासमोर. मी काय सांगू, वन ऑफ द हार्ड वर्किंग कोच, अत्यंत कष्ट करणारे आमचे प्रशिक्षक आहेत. कुठलीही अपेक्षा कधीच बाळगली नाही आहे. डाऊन टू अर्थ ग्रासरूटला असणारे आमचे प्रशिक्षक आहेत. आपण त्या ठिकाणी विद्यमान आमदार प्रमोदजी रतन पाटील यांच्या मार्फत रोहित शर्माचे कोच दिनेश लाड यांचा आपण सत्कार करणार आहोत. मागच्या वर्षी ICC क्रिकेटर ऑफ द इयर रोहित शर्माला पारितोषिक मिळालं. एक वाक्य मला दिनेशचं लक्षात आहे. दिनेशजी म्हणाले की बाळा पोटेन्शियलनी खेळायला पाहिजे रोहित, पोटेन्शियलनी जर खेळला तर अजून चांगला खेळेल. आणि तेच चित्र मागच्या वर्षी काय फॉर्ममध्ये रोहित तुम्ही बघताय, ते शब्द खरे ठरवले रोहितनी आपल्या गुरूंचं. आणि मागच्या वर्षी ICC क्रिकेटर ऑफ द इयर हे पारितोषिक मिळालं. तर दिनेश लाड कोच तुम्ही बघताय आणि तसंच सिद्धेश लाडचे पिताश्री रोहित शर्माचे कोच या ठिकाणी असंख्य खेळाडू त्यांनी दिले मुंबईला आणि त्यांचा सत्कार विद्यमान आमदार तुम्ही बघताय प्रमोदजी रतन पाटील या ठिकाणी करत असताना. लॉट ऑफ थँक्स. दिनेशजी सातत्याने या स्पर्धेला भेट देत आहेत, ही आमच्यासाठी अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे. 10 रणजीपटूंनी या स्पर्धेमध्ये भाग घेतलाय, ही अभिमानाची गोष्ट आहे. दिनेशजी सातत्याने स्पर्धेची माहिती घेत असतात. त्याच्यानंतर विनायक जोशी सुद्धा उपस्थित आहेत, त्यांचाही आपण सत्कार या ठिकाणी करणार आहोत. ग्रामीण क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष विनोदजी पाटील यांच्या विनायक जोशी त्या ठिकाणी उपस्थित आहेत. या आपण त्यांचाही सत्कार करूया. तेही या ठिकाणी उपस्थित आहेत. भरपूर परिश्रम आहेत भरपूर लोकांचं, कारण आज भारताला तुम्ही ICC रँकिंगच्या माध्यमातून चांगलं काम करताना बघताय. भारत येणाऱ्या दिवसांमध्ये अजून T20चा वर्ल्ड कप महिलांचा सुद्धा आहे. भारत अंडर-19चा वर्ल्ड कपमध्ये सेमीफायनल ऑलरेडी पोहोचला आहे. खूप चांगली कामगिरी त्या ठिकाणी करतायत आमचे सगळे त्यागी आणि त्यांचे तमाम सहकारी. अपेक्षा आहे 4 फेब्रुवारीला सेमीफायनल जिंकून आपण अंतिम सामन्यात प्रवेश करू. चव्वेचाळीस धावांचं लक्ष आहे मैदानावर सामना जिंकण्यासाठी. आणि जेव्हा दुसरं सत्र सुरू होईल शेवटच्या टप्प्यामध्ये आपण जाणार आहोत. या स्पर्धेचं उद्घाटन सोहळा ज्यांनी पार पाडला, आता मात्र स्पर्धेचा शेवटचा टप्पासुद्धा आपण त्यांच्याचकडनं ऐकणार आहोत. या पण ऐकूया 41 वर्षाचा दांडगा अनुभव बालसुब्रमण्य अय्यर यांच्या आवाजातून. धन्यवाद. आघाडीची जोडी तुम्ही बघताय, केतन मात्रे मैदानावर उतरत असताना आणि केतन आणि जीत आघाडीला येत असताना. सर, ज्याप्रमाणे मगाशी कुणालने एक वातावरण निर्मिती केली सचिन आणि आज अजूनही ते प्रेक्षक उपस्थित आहेत, पण मी तेवढंच विनंती करेन की ज्याप्रमाणे सचिनवर त्यांनी प्रेम केलं, व्यासपीठावर राजूदादांवर सुद्धा तेवढंच प्रेम आहे. आपण तो सुद्धा आवाज एकदा ऐकूया. जे गाणं भरपूर प्रसिद्ध आहे, मला तो आवाज प्रेक्षकांकडून ऐकायचा आहे. एकच वादा, जोरदार आवाज येऊ द्या. एकच वादा. प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद अजूनही ऐकायला मिळतोय. आपण पुन्हा त्या सर्व प्रेक्षकांचे आभार व्यक्त करूया आणि वळूया कॉमेंट्री बॉक्समध्ये. मॅग्निफिसंट स्पेक्टेटर्स, वन ऑफ द ब्युटिफुल टुर्नामेंट ऑफ माय लाईफ. आणि आमदार संजय पत्नी सुद्धा खुश असतील या ठिकाणी. दिनेशजी खुश आहेत, कारण आमच्या टेस्ट क्रिकेटला सुद्धा एवढी गर्दी कधी नसते. मात्र द्वारकानाथ संजयगिरींचं एक वाक्य मला बडा इकडे रसिक बघून मी अचंबित झालो आहे, आश्चर्यचकित झालो आहे. फार मोठ्या संख्येने प्रेक्षक येतात आणि प्रतिसाद देतात. मला तो सामना रायगड ठाणेचा सुद्धा आठवतोय. फार मोठ्या संख्येने सीमारेषेच्या पलीकडे प्रेक्षक 25,000च्या पलीकडे प्रेक्षक बसले होते आणि लाईव्हला सुद्धा जवळजवळ 39,000च्या पलीकडे लाईव्ह रसिक बघत होते. तर वाकलांची आपण बघतोय केतन मात्रे आणि जीत भोईर आघाडीला उतरलेत आणि पहिलं षटक या ठिकाणी घेऊन येणार आहेत आकाश. अपकमिंग यंगस्टर आकाश पाटील, वॉटर क्रिकेटर आकाश. आम्ही स्वतः फॅन आहोत आकाशचे. ब्युटिफुल प्लेयर आहेत, खूप परिश्रम करतायत ते सुद्धा. पहिला चेंडू गुड लेगतून आला होता चेंडू. सेफ शॉट आहे, कोणी मिड ऑफ किंवा शॉर्ट मिड ऑफला कोणी नाही. चेंडू फ्लाय होतोय त्या ठिकाणी.
मिड ऑफला एक धाव पूर्ण करत असताना केतन मात्र अभित खेळत असताना जीतला स्ट्राईक देत आहे. चिंता होती की जीत विल बी बॅक ऑर नॉट, मात्र जीत इज बॅक. इज अ फायटिंग क्रिकेटर, इज अ किलिंग इन्स्टंट प्लेअर, लढाऊ वृत्तीचे खेळाडू आहेत. आणि जीतची मी कितीतरी खेळी मागच्या 12 वर्षात पाहिलं. इज अ ब्युटिफुल प्लेअर, कधीही सामना सोडत नाहीत, इच्छाशक्ती अत्यंत प्रबळ आहे. आणि या स्पर्धेत सुद्धा जीतने काय छाप सोडली आहे याचा आवर्जून उल्लेख करणं आवश्यक आहे. तर यंगस्टर आकाश विथ द एक्सपिरियन्स प्लेअर जीत, असा कॉन्टेस्ट आहे. दोघेही कल्याण डोंबिवलीचे आहेत, दोघेही ग्रामीणचे खेळाडू आहेत. दोघांना शुभेच्छा. मानपाड्याकडून यावेळेला चेंडू आहे, चक्रव्यूह बनवलाय, बाद होण्याची शक्यता आहे. आकाशनी जीतला बाद केले. या ठिकाणी अक्षय पाटील त्या ठिकाणी पॉवर प्ले मध्ये आज जेल टिपत असताना इट इज अ बिग विकेट. कारण हे दोन प्लेयर जे आहेत ते वाकलचे पिलर्स आहेत आणि हेच दोन प्लेयर जे आहेत सुरुवातीला जबरदस्त स्टार्ट देतात आणि त्याच्यामध्ये जीतला बाद या ठिकाणी करतायत. डीजे दीपेश म्हात्रे साहेब नगरसेवक आहेत. हॅलो डीजे. आदरणीय नगरसेवक दीपेश म्हात्रे साहेबांचे इथे आगमन झाले. शब्द सुमनाने आपलं सहर्ष स्वागत आम्ही करतोय स्वर्गीय रतनबुवा पाटील क्रीडा नगरीमध्ये. त्याचबरोबर एक गाडी आहे MS05 DS8878. ही गाडी लवकरात लवकर आपल्याला काढायची आहे. MS05 DS8878. नवीन फलंदाज अजून एक यंगस्टर ऋषी भोईर, हा सुद्धा पोरगा काय किती वेगाने प्रगती करतोय. जबाबदारी घेणं, रेस्पॉन्सिबिलिटी घेणं, डिलिव्हर करणं, हे आघाडीचे दोन महत्त्वाचे फलंदाज बादल्यानंतर ऋषीने किती सुंदर खेळी दाखवलेत कितीतरी. तर आकाश यशस्वी गोलंदाज, सामोरं जातील दिग्गज खेळाडू केतन मात्रे यांना. मानपाड्यांकडून पुढचा चेंडू आत आणला होता. ऑफ स्टंपवरती आपण बघतोय चेंडूला कट करत असताना ही खासियत आहे. केतन मात्र गल्ली असेल, बॅकवर्ड पॉईंट असेल, थर्डमॅन असेल, कव्हर पॉईंट असेल, कव्हर असेल, डीप पॉईंट असेल, डीप थर्डमॅन असेल, या ठिकाणी जास्त धावा कुठतात सुरुवातीच्या ओव्हर्समध्ये. ही त्यांची खासियत आहे. हे आकाशला माहिती आहे. सिंगल पूर्ण होते आणि सिंगल ही धावसंख्या सरकते 2 वरती. 2 फॉर द लॉस ऑफ 1. माजी आमदार मानसी नरेंद्र पवार साहेब यांचं आगमन झालंय. त्यांचंही आम्ही या ठिकाणी स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषक या स्पर्धेमध्ये मनपूर्वक स्वागत करतोय. ते सुंदर बलून्स तुम्ही बघताय. 23 तारखेला हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा वाढदिवस होता. नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा वाढदिवस होता. त्याच दिवशी आमचे प्रेरणास्थान आदर्शस्थान माजी आमदार रमेशजी रतन पाटील यांच्या शुभ हस्ते 9:29 या स्पर्धेचं उद्घाटन झालं. 48 ग्रामीण 24 शहरी असंख्य संघांना तुम्ही पाहिलात. चेंडू गुड लेंथवरून आलाय. जेल असण्याची शक्यता नाही आहे. पावा प्ले कोणी डीपमध्ये नाही आहे. एक्स्ट्रा कव्हरला भारताचे संघनायक विराट कोहली स्टँडला चेंडू जात असताना आणि या फटक्याने इथे नक्कीच ऋषीचं कॉन्फिडन्स. ऋषी अशाच पद्धतीने स्पून शॉट खेळत असताना सुरू करतो आणि स्पून शॉट खेळून या ठिकाणी 4 धावा करून स्वतःचा खाता उघडून संघाच्या धावसंख्येला पुढे नेतोय 6 या धावसंख्या. धन्यवाद प्रणय रंगराज चौधरी. तुम्ही बघू शकता या ठिकाणी सगळे मान्यवर उपस्थित आहेत. विद्यमान आमदार माजी आमदार पवार साहेब आहेत. तसंच राजू दादांना बघू शकता. हे सगळे मान्यवर सामना एन्जॉय करत असताना या ठिकाणी VIP स्टँडवरून लक्ष वेधतोय. मान्यवरांचा अंतिम सामना खेळला जातोय. या ठिकाणी दैसर विरुद्ध वाकलन. नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर मैदानावर दैसर संघाने 43 धावा केल्या, 6 गडी गमावून आणि या ठिकाणी 44चं टार्गेट दिलं आहे आणि मैदानावर वाकलनने आत्तापर्यंत 6 धावा गेलेत. पहिलं षटक मार्गस्थ असताना आकाश अपकमिंग यंगस्टर मानपाड्यांकडून आपल्या रनवेमध्ये या ठिकाणी धावत असताना ओव्हर द विकेट पुढचा चेंडू घेऊन यॉक करायचा प्रयत्न. ब्लॉक होलमध्ये बॉटम हँडचा वापर केला. चेंडू ऑन साईडला क्लासिक ड्राईव्ह दाखवत आहेत. या ठिकाणी चेंडूला पाठवत आहेत डीपमध्ये त्या ठिकाणी आपण बघतोय आणि त्यामुळे अजून एक आपल्याला चौकार बघायला. ही ऋषीची खासियत आहे. अतिशय चांगल्या पद्धतीने खेळणं, सुरुवातीला आपलं चॅलेंज स्वीकारणं आणि क्रिकेटमधला R शब्द रेस्पॉन्सिबिलिटी दाखवत असताना एक पारितोषिक या ठिकाणी आलेलं आहे. आपण बघतोय नारायण विष्णू ठोंबरे यांच्या मार्फत कोणीचे जे आहेत त्यांच्या मार्फत 9,714 अत्यंत वेगळा हे अमाऊंट आहे. वाकलन यांच्यासाठी पारितोषिक जिंकल्यावर देण्यात येईल. 9714 ही अमाऊंट त्यांनी दिलेली आहे. तर ही फिगर नवनाथांची आहे म्हणून ती दिली आहे 9714. धन्यवाद. शफल झाले. यावेळेला आकाश बघितलं की फलंदाज उजव्या यष्टीच्या भरपूर बाहेर येतोय. त्यांच्या पायाच्या मागून चेंडू यष्टी उडवायचा होता, मात्र चेंडू पडल्यानंतर चेंडू यष्टीच्या वरतून जात असताना त्या ठिकाणी असं चित्र 4 वेळेला आपल्याला स्पर्धेत बघायला मिळालं. पायाच्या मागून बोल्ड होताना
संपते पहिलं. धावसंख्या झाली 10. आस्किंग रन रेट प्रति षटकाच्या मागे 8.9च्या रूपाने होतं. 10 धावा या ठिकाणी ठेवले जात आहेत. अजूनही 34 धावांची गरज आहे. षटक बाकी आहेत मैदानावर 4. आस्किंग रन रेट प्रति षटकाच्या मागे आपण बघतोय 8.5च्या रूपाने आहे. तर बलून वाल्यांना थोडीशी जागा करून द्यायची आहे. प्रेक्षक मायबापांना विनंती आहे. बलून वाले थोडेसे आतमध्ये आहेत ग्राउंडच्या, कारण फायनल मॅच आहे. त्यांना थोडीशी जागा करून द्या. प्रेक्षकांना विनंती आहे. अजित आगरकर स्टँडच्या दिशेने. एक अत्यंत महत्त्वाची सूचना मी करतोय. अंतिम सामना झाल्यानंतर स्टम्प्स उचलायचे नाही आहेत, त्याच्यामध्ये कॅमेराज आहेत, लक्षात असू द्या. तर अजित आगरकर स्टँडच्या दिशेने जे प्रेक्षक आहेत थोडीशी जागा करून द्या. या सामन्याकडे थँक्यू कुणाल. धावसंख्या 10 फॉर द लॉस ऑफ 1. स्टील रिक्वायर्ड 34. 34 धावांची गरज आहे. 4 षटकामध्ये पॉवर प्लेमध्ये या धावा आपण बघतोय आलेत. यावेळेला चेंडू अफामपूल खेळत असताना चेंडू येतोय आपण बघतोय. या ठिकाणी लॉंग ऑनला सोमनाथ आहे आणि गुड थ्रो ऑन द स्टम्प्स. त्या ठिकाणी तर एकच सिंगल मिळेल. आपण बघितलं या ठिकाणी आता 23 चेंडू आहेत. 33 धावांची गरज आहे. आस्किंग रन रेट 8.5 आहे. 8 किंवा 9 धावा या ठिकाणी दाखवायला लागेल. दहिसर संघाने एक वेगळी छाप या ठिकाणी सोडली असा आवर्जून उल्लेख करायला पाहिजे. वाकलन दहिसरने ज्या पद्धतीने देसाई संघाला आज सकाळी या ठिकाणी पराभूत केलं, तो धक्कादायक ब्रेकिंग न्यूज होतं, धक्कादायक बातमी होती. शेवटच्या चेंडूत 2 धावा पाहिजे असताना त्या ठिकाणी जी कलाटणी दिली ते कौतुकास्पद आहे. गोलंदाज सज्ज होत आहेत. अजून एक यंगस्टर जयेश भोईर कॉमेंट्री बॉक्सेंकडून त्यांना सामोरं जातील. अपकमिंग यंगस्टर ऋषी भोईर समोर स्ट्राईकवर आहे. ओव्हर द विकेट पुढचा चेंडू क्रीजचा वापर केलाय. ओव्हर पिच ऑन साईडला पुल केलाय आणि चेंडू जातोय ते चंदू बोर्डे यांकडे आणि त्या ठिकाणी आपण बघतोय 4 धावा मिळत आहेत आणि या 4 धावांनी धावसंख्या पुढे सरकते ती आता 15 या धावसंख्या. खूप लवकर लाईन अँड लेंथ ओळखतात ऋषी भोईर, ही त्यांची खासियत आहे. 4 चेंडूच्या सामोरे गेलेत, तब्बल 12 धावा केलेत. 300च्या बॅटिंग स्ट्रायकिंग रन रेटनी अत्यंत वेगवान फलंदाजी करताय. त्यांना माहिती आहे जीत बाद झालाय, मला नंबर 3 अत्यंत महत्त्वाचा क्रमांक असतो. त्या ठिकाणी आले ऋषी आणि रिस्पॉन्सिबिलिटी या ठिकाणी खेळत असताना पुढचा चेंडू आपण बघतोय जयेश भोईर ओव्हर द विकेट. चेंडू फुल टॉस आहे. आपण पुल एक चक्रव्यूह बनवला होता वाडिश बिडॉनला, मात्र बीट होतात फिल्डर डीप मध्ये सुद्धा. जेली सुटतोय, मागे फिल्डर सुद्धा बीट झालेत. तर आकाशने तो प्रयत्न एक झेप घेऊन एक चक्रव्यूह बनवला होता तो बाद करण्यासाठी ऋषीला, मात्र ते यशस्वी होत नाही. या 4 धावा जात आहेत. एकंदरीत मैदानावर 5 चेंडूच्या सामोरं जात असताना ऋषी सरकतोय 16वर, संघाला नेतोय. या ठिकाणी आपण बघतोय 19 या धावसंख्येवर ऋषी आल्यानंतर धावांचा वेग सातत्याने वाढवत आहेत. आपण बघतोय या चौकार बघायला मिळाला. 44 धावांचं टार्गेट या ठिकाणी दिलेलं आहे. दहिसर संघाने वाकलन संघाला सातत्याने कानमंत्र येत आहेत. जयेश भोईर यांना हा सामना रंगेल असा एक प्रश्नचिन्ह आहे. राजू दादांना विद्यमान आमदारांना तुम्ही बघतायत स्माईल आहे. सामना अत्यंत सुंदर सुरू आहे. ओव्हर द विकेट पुढचा चेंडू घेऊन चेंडू यावेळेला फ्रंट फुटला येऊन प्लेस केलं आहे, मात्र शॉर्ट कव्हरला ते क्षेत्ररक्षक सज्ज आहेत. आदित्य पाटील आणि ते कव्हर करेपर्यंत एक सिंगल कंप्लीट होते आणि धावसंख्या सरकते ती 20 या धावसंख्येवर. हा सामना रंगेल. प्रश्न आहे, बघायचं आहे उत्तरार्थ काय घडतंय. या ठिकाणी आत्तापर्यंत स्कोअर झालं आहे 20 धावा 1 गडी बाद असं चित्र आपल्याला बघायला मिळतं आहे. पार्टनरशिप मैदानावर 19 धावांची झाली आहे. केतन मात्रे आणि ऋषी भोईर यांच्यामध्ये सज्ज होत आहेत. पुन्हा एकदा जयेश भोईर या ठिकाणी कॉमेंट्री बॉक्सिंगकडून ओव्हर द विकेट पुढचा चेंडू घेऊन यावेळेला चेंडू लॉंग ऑफ होता, थांबले आणि नंतर या ठिकाणी केतन मात्र स्ट्रोक खेळत असताना चेंडूला लॉंग ऑन बाउंड्रीच्या बाहेर डगआउटच्या ठिकाणी ड्रेसिंग रूमच्या ठिकाणी पाठवून देत आहेत. 6 धावांसाठी एकंदरीत 4 चेंडूच्या सामोरे गेले. 9 धावांवर खेळत आहेत केतन, कारण ऋषी याला जास्तीत जास्त स्ट्राईक त्याने दिलं, कारण पुढची पिढी आहे. पुढची पिढी गणवण्यावर सुद्धा सृष्टीचा नियम आहे, त्या दृष्टीने या ठिकाणी ते प्रयत्न करत आहेत. आणि आता मात्र सूत्र सगळं हातात घेत असताना शेतकऱ्यांनी धावसंख्येने फुलं या ठिकाणी पुढे सरकवत आहेत. 26 या धावसंख्येवर 44 धावा पाहिजेत. 26 धावा ऑलरेडी आलेत. मैदानावर 19 चेंडूंचा खेळ बाकी आहे. अजूनही 18 धावांची गरज आहे. यावेळेला चेंडू आत येतोय, आफम पुल केलाय. चेंडू गॅपमध्ये अडतोय लॉंगॉनला, क्षेत्ररक्षक पोहोचेपर्यंत 4 धावा.
पॉवर प्लेमध्ये तब्बल 30 धावा आलेत. त्यांनी 22 धावा काढल्या होत्या. पण बघतोय दैसाने त्याला उत्तर देताना वाकलन संघ तब्बल 30 धावा कुठतोय. या ठिकाणी 29 धावांची पार्टनरशिप झाली आहे केतन म्हात्रे आणि ऋषी भोईरमध्ये. अजूनही मैदानावर बघतोय 18 चेंडूंचा खेळ बाकी आहेत आणि 14 धावा आहेत. बोला कोणाल बोला. मानपाडा पोलीस स्टेशनचे आदरणीय तांबे साहेब यांचे इथे आगमन झालेलं आहे. आपलं स्वागत आहे स्वर्गीय रतनभाऊ पाटील क्रीडा नगरीमध्ये. तर मानपाडा पोलीस स्टेशन आणि कोतवाडी पोलीस स्टेशन हा सामना प्रेक्षणीय तुम्ही पाहिला होता. मराठी सिनेसृष्टीतील रंगभूमी कलाकार कोळशेवाडी पोलीस स्टेशन मानपाडा पोलीस स्टेशन असं पाहिलं होतात. कलाकारसुद्धा मराठी सिनेसृष्टी मराठी रंगभूमीचे फार मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित होते. त्यांचा एक प्रेक्षणीय सामना या ठिकाणी 28 तारखेला तुम्ही बघू शकता. मानपाडा पोलीस स्टेशनचे पोलीस मित्र आमचे सामना एन्जॉय करत असताना पोलीस मित्रांनी सुद्धा 74 धावा केल्या होत्या. विसरून चालणार नाही. अतिशय चांगलं टार्गेट या ठिकाणी दिलं होतं. पोलीस जिमखाना आमचा मरीन लाईन्सला आहे. अतिशय सुंदर क्रीडांगण आहे. इक्बाल शेख आणि दीपक पाटील 2 नावं आहेत पोलिसांच्या माध्यमातून. त्यांनी MCA कमिटीवर 8 वर्ष चांगल्या पद्धतीने काम करत असताना असंख्य असंख्य खेळाडू घडवलेत. संतोष शिंदे रणजीपटू मुंबई पोलिसांनी दिला आहे. धावसंख्या 30, 18 चेंडू 14 धावा. गोलंदाज आलेत आदित्य. आज रविवार त्यांचाच दिवस. 4:45 वर धावांची गती आली आहे. जी सुरुवातीला आपण पाहिली होती ती 9च्या रूपाने. गळ्यात वाजलेत सातत्याने आपण बघतोय 5 वाजून या ठिकाणी 38 मिनिटं. अनंता काही सुंदर व्हिडिओज आमच्या कॉमेडी बॉक्सचं घेत असताना या ठिकाणी चेंडू आत येतोय. गुड लेग म्हणून बॅकफुटला आले. बॉटम हँड दाखवत असताना या ठिकाणी ऋषी किती हुशार आहेत बघा. अत्यंत आक्रमणसुद्धा करतात. एका बाजूला संयमसुद्धा आहे, चिकाटीसुद्धा आहे आणि एका बाजूला टेम्परमेंटसुद्धा आहे. राहुल द्रविड अजिंक्य राणेचं टेम्परमेंट दाखवत असताना मुलगा ऑन साईडला चेंडू बॅकवर्ड स्क्वेअरला वळवून 1 धाव पूर्ण करतोय. स्ट्राईक रोटेट करतोय आणि आपल्या दादा फलंदाजाला स्ट्राईक देतोय केतन म्हात्रे याला आणि संघाच्या धावसंख्येला पुढे नेतोय 31 या धावसंख्येवर. चेंडू शिल्लक आहेत 17, धावा हवे 13. अतिशय चांगला परफॉर्मन्स. अंतिम सामना 48 ग्रामीणच्या माध्यमातून सेमीफायनलमध्ये सुद्धा चांगली कामगिरी केली. बघायचं आहे कुठला संघ. वाकलननीच मागच्या वर्षी चॅम्पियनशिप जिंकला होता. यावर्षी ते पुन्हा एकदा जिंकतात काय असं प्रश्नचिन्ह आहे या ठिकाणी. चेंडूला यावेळेला प्लेस केलं. गुड लेंथवरून आलेला चेंडूला ऑफ साईडला प्लेस केलं. सर्कलच्या आतमध्ये कोणी नाही आहे. डीप फिल्डर होते आणि त्या ठिकाणी बघतोय आपण कव्हर करेपर्यंत या ठिकाणी पूर्ण होत आहे. धावा फार वेगाने. 2 धावा आणि 2 धावाने केतन म्हात्रे पुढे सरकत आहेत आणि संघाच्या धावसंख्येला नेत आहेत 33 या धावसंख्येवर. चेंडू शिल्लक आहेत 16, धावा हवेत 11. तुम्ही बघताय या ठिकाणी मानपाडा पोलीस स्टेशनचे तांबे साहेबांना विनोदजी रतन पाटील आमचे या स्पर्धेचे शिल्पकार ग्रामीण क्रिकेट संघटनेचे अध्यक्षांना सुद्धा आतमध्ये आणला. बचावात्मक पद्धतीने खेळण्यासाठी भाग पाडलं. थांबले. चेंडूला येऊन दिला. चेंडूला प्लेस केला ऑफ साईडला. पुन्हा एकदा सर्कलमध्ये कोणी नाही आहे. धावबाद होण्याची शक्यता. कभी हां कभी ना आणि ऋषी बाद झाले जे चांगले बॅटिंग करत होते. असं म्हणतात चांगली पार्टनरशिप सुरू असताना धावबाद होण्याची शक्यता वाढते आणि तेच धावबाद या ठिकाणी बघायला मिळाले. वळूया आपण चंदूकडे. स्वर्गीय रतन बुवा पाटील स्मृती चषक काय या खेळाशी आहे 7 धर्माच्या गाठी. कोणी आला तरी नाही सरायचं बाटी. हा खेळाचा धर्म, हा खेळाचा जाती. केली आहे तयारी सोबत बदमाशी. खेळाडूंना भेटत संधी इकडे तिकडे तिकडे. फिल्डर आहे शाणे सगळे. हे गल्लीतले प्लेयर जे मारतात सगळे. सगळे टीमले वारी डोंबिवलीमध्ये. स्वर्गीय रतन बुवा पाटील स्मृती चषक. रमेश दादांचा सर्वांवर हात. धन्यवाद डीजे. सामना संपल्यानंतर स्टम्प्स उचलू नका. स्टम्प्समध्ये कॅमेरा आहे. प्रार्थना आहे, नम्र विनंती आहे. अंपायर्सने ही दक्षता घ्यावी. मी प्रार्थना करतो खेळाडूंना, कारण मागच्या वर्षी स्टम्प्स उचलले होते. तसा प्रकार करू नका. येस, मधल्या स्टम्पमध्ये कॅमेरा आहे. तर 15 चेंडू आणि धावा हवे. तर 15 चेंडूमध्ये 10 धावांची गरज आहे. सज्ज होत आहेत गोलंदाज. पुढचा चेंडू घेऊन ओ द विकेट. हा चेंडू आत आणला आहे. ऑफ साईडला प्लेस करत आहेत. चेंडू जात आहे शॉर्ट कव्हर रिजनमध्ये. 1 धाव पूर्ण करत असताना नवीन फलंदाज आलेत. अविनाश खातं उघडत आहेत आणि केतन म्हात्रे यांच्याकडे स्ट्राईक देत आहेत आणि धावसंख्येला सरकवत आहेत 35 या धावसंख्येवर. चेंडू शिल्लक आहेत 14, धावा हवेत 9. वाकलन या संघाला हा सामना जिंकण्यासाठी एखादा चमत्कार होईल असा एक प्रश्नचिन्ह आहे. बघूया काय घडतंय, कारण सेमीफायनलचा सकाळच्या सामन्याने मात्र प्रेक्षकांना या ठिकाणी आश्चर्यचकित केलं होतं. शेवटच्या चेंडूवर धक्का दिला होता आणि त्यामुळे तसं काय चित्र बघायला मिळतंय का बघायचं आहे. आदित्य पुन्हा एकदा मानपाड्यांकडून पुढचा चेंडू घेऊन फुल टॉस आहे. ड्राईव्ह केलं. ऑफ साईडला चेंडू येतोय या ठिकाणी आपण बघतोय एक्स्ट्रा कव्हरला आणि त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक फलंदाज जास्त पुढे चुकीच्या एंडला थ्रो जातोय.
क्षेत्ररक्षक होते साहिल भोईर, तर चुकीच्या एंडला थ्रो जाते आणि त्याच दरम्यान एक धाव पूर्ण झाल्याने धावसंख्या सरकते ती 36वर. चेंडू शिल्लक आहे 13, धावा आहेत 8 जिंकायला. सो 36 फॉर द लॉस ऑफ 2. टार्गेट आहे 44चं. वाकलनचाडी दैसर संघामार्फत प्रेक्षकांनी भरपूर प्रेम दिलं आम्हाला. 23 जानेवारीपासून आजपर्यंत 11 दिवस तुमचे हृदयाच्या अंतकरणातून सगळ्यांचे कोटी कोटी धन्यवाद. यावेळेला चेंडूला ऑफ साईडला प्लेस केलं. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी कोणी नाही आहे, स्वतः फॉलो थ्रूमध्ये गोलंदाज अडवत आहेत. तर एकंदरीत आपण बघतोय षटकं पूर्ण होत आहेत मैदानावरती. एकंदरीत 3 षटकांचा खेळ पूर्ण होतोय आणि 3 षटकानंतर ही धावसंख्या आपल्याला बघायला मिळते. ते 36 स्वरूपाने सरासरी 12 ठेवण्यात आलेले आहे. आता चेंडू बाकी आहेत 12, धावा आहेत 8. आस्किंग रन रेट खाली पडतोय, तो येतोय प्रति षटकाच्या मागे या ठिकाणी 4वर. तर माजी आमदार नरेंद्र पवार साहेब आपल्यामध्ये या ठिकाणी उपस्थित आहेत. या आपण त्यांचा सन्मान करूया. प्रमोदजी रतन पाटील यांच्या मार्फत या ठिकाणी माजी आमदार माननीय नरेंद्र पवार यांचा आपण सन्मान राजूदादा यांच्या शुभ हस्ते आपण करणार आहोत. VIP कक्षामध्ये ते उपस्थित आहेत. तर प्रमोदजी रतन पाटील यांच्या शुभ हस्ते हा विद्यमान आमदारांच्या मार्फत नरेंद्र पवार माजी आमदार यांचं सत्कार होईल. त्याच्यानंतर अजून एक सत्कार आहे, आम्ही येतोय थोड्याच वेळात. तर हा बघू शकता प्रमोदजी रतन पाटील या ठिकाणी माजी आमदार नरेंद्र पवार यांचा सत्कार करत असताना, तसंच माजी सभापती कल्याण डोंबिवली महानगरपालिका दीपेश म्हात्रे हेही उपस्थित आहेत. त्यांचाही सत्कार या ठिकाणी केला जाईल. स्क्रीनवर बघू शकता माजी आमदार आणि विद्यमान आमदारांना या ठिकाणी. मग या सामन्याकडे 12 चेंडू 8 धावा. हा चेंडू शफल झाले. आउटसाईड द ऑप्शनचा चेंडू ऑन साईडला. तिसऱ्या चौथ्या अटेम्प्टमध्ये आता तो चेंडू निसटला होता. चौथ्या अटेम्प्टमध्ये पकडतायत. तर 12 चेंडू 8 धावांची गरज. 11 चेंडू 8 धावांची गरज. एक चेंडू आता संपलाय. फलंदाज बाद झाले. तर तसंच उद्योजक विनायक पाटील जे उपस्थित आहेत त्यांचाही सन्मान आम्ही या ठिकाणी करणार आहोत. व्यासपीठावर VIP स्टँडवर विनायक पाटील उद्योजक आहेत, त्यांचाही आम्ही सन्मान या ठिकाणी करणार आहोत. तर बघू या सामन्याकडे. 11 चेंडू आणि 8 धावांची गरज वाकलनला सामना जिंकण्यासाठी. एखादा चमक त्यांनी आत्ताच विकेट. आकाश पाटील, जयेश भोईर, आदित्य आणि राहुल असे 4 गोलंदाज वापरण्यात आलेत. राहुल कॉमेंट्री बॉक्सकडून ओव्हर द विकेट. पुढचा चेंडू घेऊन चेंडू लॉफ केलाय. जास्त उंच खेळलेत. जेल असण्याची शक्यता घेणार कोण आणि मात्र पोहोचलेत गोलंदाज स्वतः. एक चांगल्या पद्धतीने जेल टिपत आहेत. त्या ठिकाणी विनायकजी उद्योजक जे आहेत त्यांचा या ठिकाणी सत्कार होतोय. तर राजूदादा यांच्या शुभ हस्ते विनायकजी यांचाही आम्ही या ठिकाणी सत्कार घेतोय. ते उद्योजक आहेत. विद्यमान आमदार प्रमोदजी रतन पाटील या ठिकाणी विनायकजी यांचा या ठिकाणी सत्कार घेत असताना, तर फलंदाज अजून एक बाद होते. 36 धावा 4 गडी बाद. तर चेंडू शिल्लक 10, धावा आहेत 8. 10 चेंडूमध्ये 8 धावांची गरज. प्रेक्षकांच्या माहितीसाठी पुन्हा एकदा बक्षीस समारंभ लगेचच आमचा सुरू होईल. तुम्ही जे प्रेम दिला 23 तारखेपासून आजपर्यंत या ठिकाणी 2 फेब्रुवारीवर मनाच्या अंतकरणातून धन्यवाद. सगळे GTCचे tenniscricket.in सगळ्या लोकांचे धन्यवाद या ठिकाणी. तसंच अंश डीजेचे चंद्रकांत पोटाणी त्यांचे सहकार्यांचे धन्यवाद. किशोर आणि श्यामचे आमचे ड्रीम डान्स अकॅडमीचे तमाम आमचे कलाकार यांचेही धन्यवाद. आमचे तमाम कार्यकर्ते यांच्या अंतकरणातून धन्यवाद व्यक्त करतो. कारण सकाळी 8, सव्वा 8ला जेव्हा मी पोहोचतो भरपूर चेहरे असे आहेत जे मला इथे बघायला मिळतात आणि अलर्ट असतात. आणि आमचा आजपर्यंतची परंपरा आहे 8:45 आम्ही चेंडू टाकतो. आजच आमची परंपरा थोडीशी पुढे गेली. 5 मिनिटं 8:50ला आमचा चेंडू टाकला आम्ही या ठिकाणी. 90 षटकं दररोज असतात आणि ते 90 षटकं आम्ही पूर्ण करायचा प्रयत्न करतो. 10 चेंडू 8 धावा. चेंडू ऑन साईडला टर्न केले. चेंडू ट्रॅव्हल होते. लाईट्स ऑन झाले. तुम्ही बघताय टावरचा बक्षीस समारंभ आहे. कवर करे कुठे गेलेत बघा गोलंदाज आमचे राहुल.
फार लांब त्या ठिकाणी कुठून शॉर्ट मिड विकेटला गेलेत फिल्डिंग करायला. हे टेनिस विश्वामध्येच बघायला मिळेल, इंटरनॅशनल लेवलला बघायला मिळणार नाही. याचा जन्मसुद्धा टेनिस विश्वातच झाला आहे. ओमप्रमध्ये गोडदेवनी ही परंपरा आणली होती. अमोल वेतोस्कर स्क्वेअर लेग आणि पॉईंट कव्हर करायचे यष्टीरक्षण करत असताना सुरेश सराईने सुद्धा त्यांचं कौतुक केलं. जे MSD त्याच्यानंतर दाखवलं ते सुद्धा अशाच पद्धतीने कव्हर करायचे. संख्या 38. असंख्य अशा आठवणी आहेत, असंख्य क्रिएटिव्हिटी आहेत, असंख्य जे टेनिस विश्वाला घडतात आणि नंतर डोमेस्टिकवरून नॅशनल इंटरनॅशनल लेवलला बघायला मिळतात. चेंडू शिल्लक आहेत 9, धावा आहेत 6. चेंडू थांबून येतोय मिडल स्टंपवर, बॅकफुटला थांबले, ऑन साईडला वळवलाय, चेंडू जातोय बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी कव्हर करेपर्यंत एकच धाव किरण यांच्या खात्यात. तर 3 धावा किरणच्या आणि संघाच्या धावसंख्येला येते 39वर. तर चेंडू शिल्लक आहेत 8, धावा आहेत 5. सगळे टावर्सचे लाईट्स ऑन करण्यात आलेले. 40+ आमची स्पर्धा मध्यरात्री 12पर्यंत या ठिकाणी 16 संघांच्या माध्यमातून झाली होती. अर्जुन पाटील या 40+ संघटनेचे अध्यक्ष आहेत. हा चेंडू बॅट अँड पॅडच्या मध्ये होता आणि चेंडू खेळेपर्यंत चेंडू बघतोय जातोय तो यष्टीरक्षकाकडे. फार फार वेळानंतर डॉट बघायला मिळतो. जवळ किती चेंडू गेले? 6 आणि 6 12 आणि 4 16. म्हणजे एकंदरीत 16 चेंडू नंतर डॉट बघायला मिळाले. म्हणजे फलंदाज किती वेगाने प्रत्येक चेंडूमध्ये डाव करतायत एक गणित आपल्याला दिसतंय. 39 धावा, 7 चेंडू शिल्लक आहेत, धावा हवेत 5. सज्ज होत आहेत पुन्हा एकदा राहुल कॉमेंट्री बॉक्सकडून. या ठिकाणी पुढचा चेंडू घेऊन चेंडू ऑन साईडला लॉफ केला. क्षेत्ररक्षक आहेत वाईडिश मिडॉनला, धावबाद होतील. कॉल नसताना धावले, थ्रो वाईडिश होता, मात्र यष्टीरक्षकांनी ते काम केलंय. प्रेक्षक टाळ्या वाजवत असताना आपण बघतोय काही कलाटणी मिळत आहेत या ठिकाणी आणि फलंदाज बाद होतोय तो 5वा. धावसंख्या आपण बघतोय 39 फॉर द लॉस ऑफ 5. लवकर निघायचं आहे, बघायचं आता. 7 चेंडू 5 धावा. दोन्ही संघाच्या विकेट्स आपण बघून ठेवूया. दैसरचे बाद झाले होते 6, वाकलनचे बाद झाले 5. सामना काय झालं तर विकेट्स बघू. विकेट जर इक्वल असेल तर आम्ही जुना टॉस बघू आणि जुना टॉस जिंकला होता मैदानावरती तो दैसरने. येस, इकडे विकेट्स त्यांचे 5च गेले म्हणजे 1 विकेट कमी आहे. त्यामुळे विकेट न गमावता 4 धावा काढल्या तरी वाकलन संघ विजयी होऊ शकतो. मात्र जसं देसाई दैसरच्या सामन्यामध्ये शेवटच्या षटकात कलाटणी बघायला मिळाली, टर्निंग पॉईंट बघायला मिळालं, तसं काहीतरी बघायला मिळेल का? मनामध्ये एक प्रश्नचिन्ह आहे. काही होऊ शकतं. ग्रामीण संघ खूप वेगाने प्रगती करतायत, काही धक्के देऊ शकतात ही मुलं. बघायचं आहे सामना रंगतदार होतोय का. 7 चेंडू आणि धावा हवेत 5. विद्यमान आमदार प्रभूजी रतन पाटील यांच्या मार्फत हार्दिक शुभेच्छा दोन्ही संघांना. ऑल द बेस्ट, शोज अ गुड गेम. बॉलर गोलंदाज जयेश. पहिल्या षटकात 20 धावा दिल्या होत्या जयेशने पहिल्या स्पेलमध्ये. तो जयेश येतोय ओव्हर द विकेट. पुढचा चेंडू घेऊन फ्रंट फुटला खेळले, ड्राईव्ह केलं एक्स्ट्रा कव्हरला. क्षेत्ररक्षक डीपमध्ये आहे, थोडासा उचलायला वेळ लागला त्या ठिकाणी. फिल्डर होते साहिल भोईर. 2 धावा पूर्ण होत आहेत, त्यामुळे परिस्थिती थोडी अजून बदलली आहे. 5 चेंडू 3 धावा. 2019चे चॅम्पियन वाकलन होती, पुन्हा एकदा ते चॅम्पियन होणार का? 2015ला सुद्धा ते चॅम्पियन होते, 2019लाही चॅम्पियन होते. आता पुन्हा एकदा ते प्रयत्न करत आहेत. विके प्रतिष्ठान यांनी सुद्धा मागच्या वर्षी चॅम्पियनशिप जिंकली होती ओपनमध्ये. आज चेंडू शॉर्ट ऑफ लेंथ कट केलाय, चेंडू गॅपमधून जाते, सामना जिंकलाय. स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषक वाकलन